आपला भारत जलद गतीनं प्रगतीपथावर जाणारा देश, शेतकऱ्यांचा शेती प्रधान देश, त्यात निसर्गानं नटलेला, सह्याद्रीसारख्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगांनी नटलेला असा समृद्ध महाराष्ट्र. मंडळी, महाराष्ट्र जसा विकासानं किंवा अन्नधान्यानं संपन्न वाटला, तरी काही भाग, काही खेडी अजूनही पूर्णपणे विकसित झालीच नाहीत. मग संपन्न अशा म्हणवणाऱ्या खेड्यांचा विकास विविध प्रकारे होणं गरजेचं आहे की नाही? त्यासाठी प्रयत्न करते आहे जिद्दीनं आणि समर्थपणे उभी असलेली संस्था म्हणजे बायफ मित्रा. अपोलो टायर्स फाउंडेशननं पुरस्कृत केलेल्या क्लासिक ऑटो ट्यूब यांच्या अमूल्य सहकार्यानं मित्रा संचलित ग्रामसमृद्धी प्रकल्प. ग्रामसमृद्धी प्रकल्प शिरूर तालुक्यातील अहमदाबाद, बाभळसर, गुणाट, चव्हाणवाडी या 4 गावांमध्ये गेली 2 वर्ष ग्रामविकासाचं काम करत आहे. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, महिला विकास, जलस्रोत विकास, पशुधन विकास इत्यादी उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. प्रकल्पानं आतापर्यंत अनेक कुटुंबांना लाभ दिला आहे. नमस्कार, मी राजीव लोकरे. क्लासिक ऑटो ट्यूब्स लिमिटेडच्या सीईओच्या नात्यानं मी आज तुमच्याशी सीएसआर ऍक्टिव्हिटी बद्दल बोलायचा प्रयत्न करतो. क्लासिक ऑटो ट्यूब्स ही एक ग्रुप कंपनी आहे, अपोलो टायर्स ही ग्रुप कंपनी. अपोलो फाउंडेशन एक असं कॉमन सूत्र म्हणता येईल, एक धागा आहे जो सगळ्या अपोलोच्या प्लांट्सना आणि ग्रुप कंपनीजना सीएसआर ऍक्टिव्हिटीसाठी बांधून ठेवतो. आम्ही या अपोलोच्या बरोबरच आणि बरोबरीनंच वाढलेलो असल्यामुळे आमच्या ज्या व्हिजन मिशन्स आहेत किंवा जे आमच्या व्हॅल्यूज आहेत या सगळ्या त्यांच्यासारख्याच आणि त्यांच्याशी अलाईन होणाऱ्या आहेत. आणि ज्यावेळेला आम्ही आमच्या व्हिजन स्टेटमेंटबद्दल बोलतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल की आम्ही म्हणतो की वी वुड लाईक टू बी द बेस्ट प्लेयर अँड वी विल एनहान्स स्टेक होल्डर व्हॅल्यूज ऑफ ऑल स्टेक होल्डर्स. अपोलो फाउंडेशन आणि बायफ यांच्या मदतीने गेली 10 वर्ष आपण हे सीएसआरचं काम करतो आहोत आणि हे काम करण्याच्या मागे 4 सूत्र प्रमुख आम्ही मानतो, ज्याच्यावरती आम्ही काम करतो. पहिलं जे सूत्र आहे ते सस्टेनेबल अॅग्रिकल्चर, म्हणजे शेतीसाठी आम्ही त्यांना काय पूरक सपोर्ट करू शकतो, त्यांचा क्रॉप वाढण्यासाठी आम्ही काय करू शकतो, त्यांचा आउटपुट वाढण्यासाठी आम्ही काय करू शकतो किंवा नवीन टाईपची शेती त्यांना काही आपण शिकवू शकतो का. नंबर 2 इज वुमन एम्पॉवरमेंट, म्हणजे महिला गट स्थापन करून त्याच्यातून महिलांना सुद्धा आपण प्रेरित करू शकतो की आपण आपल्यासाठी आणखीन वेगळ्या प्रकारचं काही साधन किंवा वेगळ्या प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज करू शकतो ज्यांनी आपला इन्कम वाढेल. द थर्ड थिंग इज एन्व्हायरमेंट, आणि एन्व्हायरमेंटमध्ये प्रिडॉमिनंटली पाणी, म्हणजे पाण्याचा साठा कसा वाढवता येईल, पाण्याचा साठा आपल्याला कसा सस्टेन करता येईल आणि त्याचा आपल्याला उपयोग करता येईल का ज्यावेळेला पाण्याचा कमतरता असेल. आणि चौथं जे सूत्र आहे ते लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट, म्हणजे यांच्याकडे जी काही गुरं असतात त्यांची हेल्थ, त्यांच्यासाठी करायचं व्हॅक्सिनेशन आणि त्यांच्यापासून मिळणारा जो आपल्याला फायदा आहे तो कसा वाढवता येईल, त्यांचं लाईफ कसं वाढवता येईल याच्याकडे लक्ष देणं. सो या 4 सूत्रांवरती बेस्ड ऍक्टिव्हिटीज आपण या 4 गावांमध्ये केल्या आणि मला वाटतं जवळजवळ 1600 कुटुंब आपण याच्यामध्ये कव्हर केली. सो ज्या वेळेला मी या गावांमध्ये जातो सीएसआर ऍक्टिव्हिटीजची प्रोग्रेस बघण्यासाठी की त्यांचं काय झालेलं आहे आणि त्याच्यामधून आणखीन काय फायदे लोकांना झालेत किंवा त्याच्यामध्ये आणखीन काय करता येईल, त्यावेळेला मला एक खरोखर छान असा अनुभव येतो किंवा आनंद मिळतो. कारण त्या शेतकऱ्यांकडे बघितल्यानंतर किंवा त्याच्या कुटुंबांकडे बघितल्यानंतर आणि त्यांचा उत्साह बघितल्यानंतर मला असं जाणवतं की आम्ही जे काही करतोय त्याचं काहीतरी फळ त्यांना मिळतं, त्यातनं काहीतरी रिझल्ट येतोय. आपण फक्तच त्या ऍक्टिव्हिटीज करतोय आणि त्याच्याकडे विसरून जातोय असं होत नाहीये. मी ज्यावेळेला जाऊन आमचे बंधारे बांधलेले बघतो आणि त्याच्यामध्ये पाणी साठलेलं बघतो, ज्यावेळेला आपण म्हणतो की आता पाऊस पडत नाहीये आणि तिथे पाणी साठलेलं आहे, त्यावेळेला मला अंदाज येतो की या सगळ्याचा यांना कितपत उपयोग होऊ शकेल. सो हे सगळं बघितल्यानंतर एक प्रकारची उमेद आणि उत्साह येतो की ही जी ऍक्टिव्हिटी चालू आहे ती ऍक्टिव्हिटी आपण आणखीन पुढे नेली पाहिजे. आणि म्हणूनच या वर्षीच्या वेळेला आम्ही ठरवलं की हे कसं पुढे न्यायचं. त्यावेळेला आम्ही ठरवलं की काही गावं याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो, पण या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो आहोत त्याचा सगळा भर वुमन एम्पॉवरमेंटवर द्यायचा आणि त्यांची मदत घेऊन या 4 ऍक्टिव्हिटीजना आणखीन कसं पुढे नेता येईल हे बघायचं. सो असा एक विचार मनात ठेवून आम्ही या ऍक्टिव्हिटीजना पुढे नेतो आहोत. सो गेली 10 वर्ष झालेला हा जो प्रवास आहे आणि त्याचा मी जर आढावा घेतला तर मला डेफिनेटली ज्यावेळेला हा
सॅटिस्फॅक्शन आणि आनंद लोकांच्या मध्ये दिसतो त्याचं श्रेय पूर्णतः बायफ ॲज वेल ॲज अपोलो फाउंडेशनला द्यावंसारखं वाटतं, कारण त्यांच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. पण एवढंच नाही तर माझे जे काही लोक आहेत जी माझ्या कंपनीत काम करताना त्यांचं जे काही लिमिटेड काम आहे ते सोडून एक पाऊल पुढे जाऊन या ऍक्टिव्हिटीसाठी ज्या वेळेला खेडेगावात जातात आणि मदत करतात आणि आपले काही अमूल्य क्षण त्यांच्यासाठी घालवतात, त्यांनाही मला विसरता कामा नये. सो त्यांचं सुद्धा कौतुक करणं हे तेवढंच महत्वाचं मी मानतो. चला आपण बघूया प्रकल्पानं राबवलेल्या विविध विकास उपक्रमांची ही झलक. प्रशिक्षण सहल. ग्रामीण भागातील महिलांना कृषी आणि कृषीपूरक उद्योगांची, कृषी तंत्रज्ञानाची सखोल माहिती होण्यासाठी प्रकल्पातर्फे 3 अभ्यास दौऱ्यांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, चैतन्य संस्था या ठिकाणी सुमारे 50 महिलांना नेण्यात आलं. या अभ्यास दौऱ्यामुळे कृषी आणि पूरक उद्योगांचं सखोल ज्ञान त्यांना उपलब्ध झालं. त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला. अहवाल काळात 4 प्रशिक्षणांचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आलं. यात बँकेचे व्यवहार आणि व्यवहार साक्षरता या विषयांना हाताळण्यात आलं. सुमारे 30 समूहांना आणि 99 महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ देण्यात आला. प्रशिक्षणाचा अचूक फायदा उठवत समूहांनी आपली आणि समूहाची क्षमता विकास साधण्यात यश मिळवलं आहे. ग्राम पातळीवरील प्रशिक्षण. शासकीय योजनांची माहिती, प्रसार व जोडणी. या उपक्रमाअंतर्गत ग्राम पातळीवर स्वयंसहाय्यता समूहांच्या मदतीनं 4 प्रशिक्षणं घेण्यात आली. यामध्ये सुमारे 134 सदस्यांना त्याचा लाभ घेता आला. त्यामुळे 34 लाभार्थी सहभागधारक शासकीय योजनांशी जोडले गेले. हेच या प्रशिक्षणाचं फलित म्हणता येईल. स्वयंसहाय्यता समूहांच्या महिलांना स्थायी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. 15 सहभागधारक महिला रोजगार निर्मितीसाठी तयार होऊन आपले स्वतःचे उद्योग उपक्रम राबवत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं शेळीपालन 15 लाभार्थी आणि शेतीपूरक भाजीपाला लागवड आणि इतर उपक्रम 70 सहभागधारक राबवत आहेत. महिलांनी संघटित होऊन ग्रामविकासाचा आधारस्तंभ बनावं, तसंच स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास साधावा यासाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बाभळसर या गावात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. सुमारे 320 महिलांनी या मेळाव्याला हजेरी लावली. कार्यक्रमाला क्लासिक ट्यूब्स लिमिटेडचे राजीवजी लोकरे, दिलीप सर, शुक्लाजी, प्रसन्ना सर हे मान्यवर हजर होते. बायफच्या वतीनं श्रीमती अश्लेषा देव, विभाग प्रमुख जितीन साठे, सुप्रसिद्ध लेखिका सौ अश्विनी कुलकर्णी याही या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभले. पंचायत समिती शिरूरचे सहाय्यक बीडीओ श्री बांगड, विस्तार अधिकारी श्री गायकवाड यावेळी उपस्थित होते. साधारणतः प्रोजेक्ट गेली 2 वर्ष 4 गावांमध्ये काम करतोय. या 4 गावांचं जर पॉप्युलेशन आपण पाहिलं तर 5661 आहे आणि टोटल फॅमिली 1653 रेकॉर्डवरती आहे. आता कदाचित त्या फॅमिली वाढल्या असतील, परंतु या 1653 कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा एक अजेंडा घेऊन हा क्लासिक ट्यूबच्या सहकार्याने आणि बायफच्या सहकार्याने आम्ही प्रकल्प गेल्या वर्षापासून सुरू केला. साधारणतः या मार्च एंडला आपल्याला 2 वर्ष पूर्ण होतील. तर या प्रकल्पामधून आपण 1595 कुटुंबांना, मी लोकरे साहेब आणि अपोलो टायरच्या सगळ्या मान्यवरांना सांगू इच्छितो की 1595 लोकांपर्यंत आपला हा कारवा पोहोचलेला आहे आणि हे एक मोठं अचिव्हमेंट आपल्याला सांगता येईल. छोटे साठवण बंधारे. पाण्याची वाढती मागणी आणि जलदुर्भिक्ष यांना समोर ठेवून प्रकल्पानं या कार्यक्रमाला चालना देताना शेतकऱ्यांसोबत नियोजन करून 3 पक्के साठवण बंधारे बांधले. सुमारे 12 ते 15 लाख लिटर पाण्याचा साठा असणारे हे बंधारे
शेतीमध्ये उत्पादन वाढ घडवून आणण्यास मदत करत आहेत. गुणाटमध्ये 1 तर चव्हाणवाडीमध्ये 2 बंधारे बांधण्यात आले. याचा उपयोग 45 ते 50 हेक्टर क्षेत्राला होत आहे. यात 45 शेतकरी पाण्याचा वापर करून कांदा, गहू, हरभरा, फळबाग, ऊस इत्यादी पिकं घेत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या बंधाऱ्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे. जवळच्या धरणातनं येणारं पाण्याचं आवर्तन उन्हाळी हंगामात जीवदान देणारं ठरतं. अशा वेळेस या बंधाऱ्यांचा उपयोग पाण्याची साठवण करायला मोठ्या प्रमाणात होतो आहे. आमच्या गावामध्ये पाण्याचा भीषण त्रास जाणवायला लागला होता. क्लासिक कंपनी ट्यूब आणि बायप मित्र या मित्रांनी आम्हाला जे समजून सांगितलं गावाच्या विषयी, पाण्याचं महत्त्व सांगितलं. पाण्याचं महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी जे सगळं आम्ही मीटिंग वगैरे घेतलं, सगळ्यांना एकत्र केलं गावात. एकत्र करून आम्ही सगळं लागेल त्याचे पाठपुरावा केले. त्यानंतर आम्ही सगळं ग्रामपंचायत बॉडी, ग्रामस्थ सगळ्यांनी आम्ही असा निर्णय घेतला की जागा द्यायची. जागा दिल्यानंतर सगळ्यांनी जागा सर्वे झाला. सर्वे झाल्यानंतर पूर्ण कामाला सुरुवात झाली आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांनी काम करून दिलं आपल्याला. काम केल्यानंतर आता कॅनॉलला पाणी आलं, तो बंधारा आम्ही भरून घेतला. भरून घेतल्यानंतर गावाच्या साईडच्या विहिरी, बोर आता ते व्यवस्थित भरून गेले. म्हणजे आता कमीत कमी दुष्काळ जाणवणार नाही आम्हाला 2 महिने तरी. क्लासिक ॲटोट्यूब व बायप यांच्या सहकार्याने आमचं गाव समृद्धीकडे वाटचाल करत आहे. शेतकरी पारंपरिक बियाणे वापरून पीक घेत असल्याचं प्राथमिक सर्वेक्षणात समोर आलं. याचा आधार घेत प्रकल्पानं मुख्य पिकं जसे खरीप हंगामातील मूग तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांचा अभ्यास केला. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मुगाचे निर्मलवाण तर गव्हाचे सोनावाण आणि हरभऱ्याचे विजयवाण सहभागधारकांना पुरवण्यात आलं. गव्हाचे 24.29% तर हरभऱ्याचे 25% उत्पादन वाढले. तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक यांच्या माध्यमानं शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. सेंद्रिय आणि शाश्वत शेतीचे मुख्य घटक म्हणून कंपोस्ट खतांकडे पाहिलं जातं. कमी पाण्यावर पिकाचं उत्पादन घेता यावं यासाठी जमिनीत सेंद्रिय घटक आणि जीवाणूंची संख्या मुबलक असणं क्रमप्राप्त ठरतं. प्रकल्प कार्यरत असलेल्या गावांमध्ये जमिनीचा पोत खालावत असल्याचं माती परीक्षणातून समोर आलं आहे. त्याचा आधार घेत प्रकल्पानं गांडूळ खत, कंपोस्ट खत बनवण्याचे विविध प्रकार सहभागधारकांना शिकवले. गांडूळ खत 90 लाभार्थींना तर कल्चर खत 50 लाभार्थींना देण्यात आलं. गांडूळ खत बनवताना 12 बाय 4 बाय 2 फूट आकाराचे तयार बेड आणि अर्सेनिया फेटेडा प्रजातीचे गांडूळ कल्चर पुरवण्यात आलं. एका बेडमध्ये 40 ते 45 दिवसात 800 ते 1000 किलोग्रॅम तयार गांडूळ खत मिळतं. याचा वापर करून गहू, कांदा, फुलपिकं घेण्यावर सहभागधारकांनी भर दिला. उपक्रमांची नियमितता आणि निरंतरता राखण्यासाठी सहभागधारकांना नियमित प्रशिक्षण देण्यात येत आहे. आम्ही गांडूळ खत तयार केलं, ते शेतीला घातलं, आंब्याच्या झाडाला घातलं, मोगऱ्याला घातलं, गुलाबाला घातलं, झेंडू लावला त्याला घातलं, वांगी लावली त्याला घातलं. तर त्याच्यापासून कसे झाड टवटवीत राहतात आणि त्याला गारवा निर्माण होतो. पुढे आंब्याला जर फळं आली तर आंबे पण खायला गोड लागतात. आणि आम्ही वर्षाला 3 टन खत निघतं गांडूळ खत. तर त्याचा वापर शेतीसाठीच करतो. चांगलं फायद्याचं भुसभुशीत जमीन होती, पिकं चांगली निघतात, माल चांगला येतो. गांडूळ खतामुळे आमचा फायदा, गावाचा फायदा आणि जमिनीचा फायदा. बाय मित्र संस्थेने जे आम्हाला काही सहकार्य केले त्यांचे आम्ही आभारी आहोत. भाजीपाला लागवडीतनं उत्पादन मिळवण्याची संधी साध्य करताना 50 सहभागधारकांना लाभ देण्यात आला. थोड्या क्षेत्रावर भाजीपाला पिकातून चांगलं उत्पन्न मिळतं. प्रकल्पानं अभ्यास करून मिरची या पिकाचा प्रसार करण्यासाठी 50 सहभागधारकांना प्रशिक्षण देऊन तयार रोपं पुरवठा केली. त्यातून सरासरी
8 ते 10 गुंठे क्षेत्रामधनं 360 किलो मिरची उत्पादन मिळालं. रुपयामध्ये सरासरी प्रति सहभागधारकाला 14,400 रुपये उत्पन्न मिळालं. परिसराचा अभ्यास करून नियमित रोजगार मिळावा यासाठी प्रकल्पानं फुलशेती विकसित केली. गुलाब, मोगरा, गुलछडी ही बहुवर्षायू अशी पिके आहेत, तर ॲस्टर हे हंगामी फुलपीक घेण्याचं प्रशिक्षण आणि सहकार्य सहभागधारकांना देण्यात आलं. फुलपिकांपासनं सरासरी 8,000 ते 10,000 रुपये उत्पन्न प्रति महिना मिळते आहे. सुमारे 51 सहभागधारक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. आम्ही प्रथम पारंपरिक पद्धतीने शेती करायचो. आम्हाला वारंवार पडणारे दुष्काळ, शेतीमालाला कमी मिळणारा भाव याच्यामुळे आम्ही अस्वस्थ झालेलो होतो. अशातच आम्हाला शेतीत काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे की ज्यातून आपला घर खर्च आरामशीर चालू शकतो, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यातच आम्हाला क्लासिक ॲटो ट्यूब आणि बायप मित्र संस्था यांच्या अंतर्गत सहाय्य मिळाले. त्यांनी आम्हाला थोडेफार मार्गदर्शन केले. त्यातूनच आम्हाला फुलशेतीची माहिती मिळाली. त्यात आम्ही 10 गुंठ्यावर फुलशेती करण्याचे ठरवले. 500 झाडं आम्ही या ठिकाणी लावलेत. त्यातील 250 झाडं गुलाबाची आहेत, तर 250 झाडे मोगऱ्याची आहेत. आम्ही गुलाब व मोगऱ्याचे उत्पन्न घ्यायचे ठरवले. तर त्यात आम्ही गुलाबाची फुले म्हणजे यायला लागली, मोगऱ्याची फुले यायला लागली, तर आम्ही ती बाजारात नेली. प्रथम आम्हाला व्यापाऱ्यांनी खूप भाव पडून मागितली, तर आम्ही त्यामुळे नाराज झालो. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की जवळच इथं महागणपती, भारतातील प्रसिद्ध गणपतीचे ठिकाणे, त्या ठिकाणी आम्ही फुले नेली. तर आमच्या गुलाबाला प्रति फुल 1 रुपया व मोगरा प्रति किलो 150 याप्रमाणे आम्हाला बाजारभाव मिळाला. त्यातून आम्हाला प्रतिमाह 8 ते 10,000 उत्पन्न मिळाले. यातून आमचं कुटुंब व्यवस्थित चालायला लागलं. आणि त्याचबरोबर गुलाबाची छाटणी वगैरे याचं संपूर्ण तंत्रज्ञान आम्हाला बायप मित्र संस्थेतील साहेबांनी, मॅडमनी दिल्यामुळे आमचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत झाली. त्याच्यामुळे मी क्लासिक ॲटिट्यूड आणि बायप मित्र संस्थेची आभारी आहे. धन्यवाद. ठिबक सिंचन प्रात्यक्षिक. पाण्याचं वाढतं महत्त्व आणि वारंवार पडणारा दुष्काळ यावर उपाय म्हणून कमी पाण्याचा वापर करून विविध पिकं घेण्याचे प्रशिक्षण आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून 40 ते 50% पाणी बचत करता येते. प्रकल्पाच्या मदतीनं 45 सहभागधारकांना 36 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन पद्धतीनं लाभ देण्यात आला. कांदा, फुलपिकं, डाळिंब इत्यादी पिकांना यांचा लाभ झाला आहे. या पद्धतीनं सिंचनावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर भर देत आहे. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा उत्तम व्यवसाय मानला जातो. प्रकल्पानं सुमारे 45 सहभागधारकांना प्रशिक्षण आणि साहित्य पुरवठा करून लाभ दिला आहे. रेड, RIR या वाणाचे पक्षी, पाणी देण्याचे भांडे, खाद्य देण्याचे भांडे आणि खाद्य इत्यादी साहित्याचा पुरवठा त्यांना करण्यात आला. वेळोवेळी मार्गदर्शन आणि भेटी देऊन सहभागधारकांना प्रोत्साहन देण्यात आलं. प्रत्येकी 100 पक्षी पुरवठा करण्यात आला. पक्षी 2.5 ते 3 महिन्यात विक्रीला तयार होतात. आतापर्यंत सरासरी प्रति सहभागधारक 97 पक्षी विक्री झाले आहेत. प्रति लाभार्थी 24,250 रुपये उत्पन्न मिळालं आहे. तसंच उर्वरित पक्षी विक्रीनंतर प्रति लाभार्थी 15,000 ते 20,000 रुपये निव्वळ नफा अपेक्षित आहे. बायप मित्र संस्था आणि क्लासिक ॲटिट्यूड कंपनीच्या सहाय्याने कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यात आम्हाला 100 कोंबड्यांची पिल्ले मिळाली. त्याच्याबरोबर त्यांना खाद्य मिळाले, पाणी आणि खाद्य ठेवण्याची भांडी मिळाली. ती आता आम्ही 2 महिने सांभाळल्यानंतर ती आता आम्ही 150 रुपये एक कोंबडीनं घास विकले.
त्यातून आम्हाला 7,500 रुपये फायदा झाला. आता 50 अजून राहिलेले आहेत, ते आम्ही हळूहळू विकणार आहे. या मिळालेल्या सहकार्याबद्दल आम्ही बायफ मित्र संस्था आणि क्लासिक ॲटोट्यूब कंपनीचे आभारी आहोत. धन्यवाद. गावातील शेतकऱ्यांना आणि सहभागधारकांना शेतीचे नवीन आणि प्रभावी तंत्रज्ञान अवगत व्हावं म्हणून प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी या सहलींचं प्रभावी आयोजन करण्यात आलं आहे. सुमारे 2 सहलींचं आयोजन करून 50 सहभागधारकांना त्यापासून फायदा देण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, बारामती, बाभळेश्वर या ठिकाणी या सहली नेण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल कानवडे यांच्याकडे सुधारित चारा पीक लागवड आणि प्रात्यक्षिकं देण्यात आली. आवश्यकतेनुसार शेती तंत्रज्ञानाचं निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देताना 4 प्रशिक्षणं घेण्यात आली. त्याचा फायदा 50 शेतकऱ्यांना झाला. प्रशिक्षणातनं कांदा लागवड, फळझाडं, फुलशेती, दुग्ध व्यवसाय हे विषय हाताळण्यात आले. चारा पिकांची उपलब्धता आणि दर्जेदार चारा दूध उत्पादक सहभागधारकांना मिळावा यासाठी प्रकल्पानं हायब्रिड नेपियर, मका, बाजरी इत्यादी चारा पिकांचे प्रात्यक्षिक सुमारे 74 लाभधारकांना देण्यात आले. यामुळे चाऱ्याची वार्षिक उपलब्धता झाली. मक्याचा आफ्रिकन टॉल हा वाण सुमारे 12 ते 15 फूट उंच वाढल्याची नोंद आहे. एकरी मक्याचे काही टन उत्पन्न तर हायब्रिड नेपियरचे 30 टन उत्पन्न नोंदवण्यात आले केवळ या उपक्रमामुळे. संकरित गोपैदास केंद्र प्रकल्पात समाविष्ट 4 गावांमध्ये संकरित गोपैदास सेवा शेतकऱ्यांना जागेवर मिळावी म्हणून प्रकल्पानं गेली 2 वर्ष या भागात संकरित गोपैदास केंद्र सुरू केलं आहे. सेवा थेट घराजवळ मिळत असल्यानं शेतकऱ्यांना पशुधन संगोपन आणि उत्पन्न वाढीला चालना मिळाली आहे. या तक्त्यातील माहितीवरून संकरित गोपैदास केंद्राचे कार्य आणि व्याप्ती याचा अंदाज येतो. एकूण रेतन 1718, जन्मलेली वासरे 144, गायी 78, बैल 66. दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी आणि शेतकऱ्याकडील भाकड गायी आणि वंध्यत्वाच्या अडचणी असणारी जनावरं तपासून त्यावर योग्य मार्गदर्शन आणि उपाय होण्यासाठी या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. एकूण 13 शिबिरं घेण्यात आली. 550 जनावरांना तपासून उपचार देण्यात आलेत. त्यापैकी 152 जनावरं पूर्ण झाल्याची नोंद आहे. पशुधन व्यवस्थापन प्रशिक्षण या उपक्रमाअंतर्गत काही प्रशिक्षण घेण्यात आली. सुमारे 20 सहभागधारकांना याचा फायदा झाला. बायफचे तज्ज्ञ डॉक्टर मेराज सय्यद यांनी यासाठी संपूर्ण योगदान दिलं. प्रशिक्षणात चारा व्यवस्थापन, रोग जंतुनाशकांचा वापर, लसीकरण व त्याचे महत्त्व, गोठ्याची स्वच्छता आणि निरोगीकरण, दूध वाढीसाठी विविध उपाययोजना जसे क्षार खनिजांचा आहारात वापर, योग्य खुराक इत्यादी विषय हाताळण्यात आले. सुमारे 1449 शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. तर मित्रांनो, हा होता छोटासा माहितीपट ग्राम समृद्धी प्रकल्पाचा.